तर अंजली दमानिया बोलतायत, आपण थेट त्या ठिकाणी जाऊया. ही झाली 29 एप्रिलला दुपारी 3 वाजता. त्याच्यात 3 गोष्टी एकत्रपणे त्याची निवेदा काढली. कशाची तर आता हे अतिशय गंमत येईल आपल्या सगळ्यांना ऐकून की स्वच्छता, मनुष्यबळ आणि देखभाल म्हणजे मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, या तिघांचा खरं कोणाशा कशाशीही संबंध नाही आहे. पण या तिन्ही गोष्टींची एकच निवेदा काढण्यात आली. आणि ती कशासाठी होती तर 443 वसतिगृह, त्यापैकी 288 जी सरकारी मालकीची आहेत, 155 जी सरकारने भाड्याने घेतलेली आहेत, 353 सरकारी निवासी शाळा आहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 93 शाळा सुरू झाल्या आहेत, आणि 35 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अशा अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरात 3 गोष्टींसाठी ती निवेदा काढण्यात आली. कशासाठी तर स्वच्छता, त्या स्वच्छतेत काय येणार, इनडोअर आणि आउटडोअर. आता या दोघांचे दर वेगवेगळे. मनुष्यबळ आणि देखभाल याच्यासाठी आता पदं काय होती तर सुपरवायझरचं पद होतं, साईट अटेंडंटचं पद होतं, वरिष्ठ क्लार्क म्हणजे सिनियर क्लार्क, ज्युनियर क्लार्क, वॉर्डन आणि प्यून अशी 35, 2300, वरिष्ठ लिपिक 150, कनिष्ठ लिपिक 131, वॉर्डन 285 आणि शिपाई 733 एवढ्याच पदांसाठी निवेदा काढण्यात आली. पण ह्या लोकांना पगार काय ते निवेदेत मेन्शन नाही. म्हणजे त्यांना पगार किती दिला जाणार हे त्याच्यात ठरवलं गेलं नाही. गंमत अशी आहे की आत्ताच्या घटकेला सगळ्या पक्षांनी आपापली वाटून घेतलेली जी आपण म्हणतो ना, सगळं ठरवून वाटून घेतलं जाते. त्याच्यात क्रिस्टल, BVG आणि स्मार्ट सर्व्हिसेस या 3 कंपन्या काही कुठचंही महाराष्ट्रात निवेदा असो, कुठचीही, याच 3 कंपन्या त्या क्वालिफाय होतात. मग ती कचरा उचलण्याचा असो, केटरिंगचा असो, मनुष्यबळ पुरवण्याचा असो, सिक्युरिटी गार्ड असो, ॲम्ब्युलन्स असो, सगळ्या अगदी दूध पुरवठा, भाजीपाला पुरवठा, कुठे कसलीही निवेदा निघाली की या 3 कंपन्या क्वालिफाय होतात. कुठच्या, BVG, क्रिस्टल ती प्रसाद लाड यांची कंपनी आहे, आणि स्मार्ट सर्व्हिसेस ज्याच्यात हसन मुश्रीफांचं नाव मध्ये येत होतं ती कंपनी, त्याचं आधीचं नाव ब्रिस्क होतं, त्यानंतर त्यांनी स्मार्ट सर्व्हिसेस केलं. त्या स्मार्ट सर्व्हिसेस नंतर त्यांनी आता एका किराणा मालाच्या दुकानात, कैलास फूड्स नावाच्या एका किराणा मालाच्या दुकानातनं त्यांनी केटरिंगच्या सर्व्हिसेससाठी अप्लाय केलं. म्हणजे किती बनेल झाले ते सगळे. आणि कुठची निवेदा निघाली की पहिली ती वित्त विभागाकडे जाते, तिथून परवानगी मिळाली म्हणजे तिथली टक्केवारी ठरली की ती निवेदा परत फ्लोट होते. ती निवेदा आल्यानंतर याच 3 कंपनींना देण्यासाठी मंत्र्याला मिळतात, म्हणजे या भागात संजय शिरसाटांना मिळणार. आणि प्रसाद लाडच्या कंपनीला दिल्यामुळे भाजप काही बोलणार नाही, हसन मुश्रीफांची कंपनी असेल तर ते राष्ट्रवादी काही बोलणार नाही, वित्त विभागाला त्याचे पैसे मिळाले की अजित पवार काही बोलणार नाही, आणि विरोधी पक्ष आता उरलाच नाही, त्यामुळे कोणी हा विषय मांडणारच नाही. अशी दयनीय परिस्थिती आता महाराष्ट्राची झाली आहे. आता त्यात आपण सगळे मुद्दे बघू. पहिलं तर हे जे साईट अटेंडंटचे जे पोस्ट आहे, आता आपण या निवेदामधली जी साईट अटेंडंटची जी पोस्ट आहे त्यात तब्बल 2300 पदं भरायची आहेत. किती, 2300. आणि खरं तर सरकारचा नियम आहे, हे साईट अटेंडंट असं कुठलंही पद नाही आहे, ते खरं आहेत सुरक्षा रक्षक. आणि महाराष्ट्र राज्यात जर सुरक्षा रक्षक जर हवे असतील तर ते फक्त एकाच ठिकाणून दिले जातात, म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी एक सुरक्षा महामंडळ आहे त्या महामंडळाकडनंच हे सुरक्षा रक्षक दिले जावेत असा कायदा आहे. पण तिथून घ्यायला नको म्हणून या पदाचं नाव बदलून, सुरक्षा रक्षकाचं नाव बदलून साईट अटेंडंट केलं गेलं
आणि त्या साईट अटेंडंट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त त्या महामंडळाकडनं घ्यायला नकोत म्हणून हे सगळं केलं गेलं. आता ह्याच्यात खरं तर या अधिकाऱ्यांना, या सगळ्या कंपन्यांना धारेवर धरण्याची गरज आहे. मी पहिलं मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, ताबडतोब हे टेंडर कॅन्सल झालंय असं तुम्ही निर्देश द्या. कारण हे सगळे जे सुरक्षा रक्षक आहेत ते महाराष्ट्र राज्य रक्षक जे महामंडळ आहे त्यांच्याकडनं भरले गेले पाहिजेत. त्याचं कारण असं की तिथे कुठून येतात लोक, तर लष्करातले, नौदलातले, पोलीस डिपार्टमेंटमधले जेवढे चांगले चांगले अधिकारी असतात ते जेव्हा त्यांचा कार्यकाळ तिथे संपतो तेव्हा ते या राज्यमंडळात, महामंडळात त्यांचं लिस्टिंग होतं आणि तिथल्या लोकांना काम मिळावं म्हणून एक कायदा बनला. आणि जेवढ्या जिथे जिथे सरकारी नोकऱ्या असतील किंवा सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स असतील तिथे या महामंडळातनंच लोक गेले पाहिजे असा कायदा असताना त्या कायद्याला ट्विस्ट करण्यासाठी याचं नाव साईट अटेंडंट ठेवलं गेलं. तब्बल 2300 पदं. म्हणूनच मी म्हटलं की जे शिरसाटांचे, विट्स हॉटेलचे, MIDC जमिनींचे, आत्ताच जी उघडलेली बॅग ज्याच्यात नोटांची बंडलं होती, ही सगळी बंडलं कुठून येतात? या अशा कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने जी टेंडर्स होतात ती टेंडर्स दिली जातात म्हणून या मंत्र्यांना जे किकबॅक मिळतात हे किकबॅक्सच आहेत असा माझा थेट आरोप म्हणायचा आरोप आहे. आणि खुशाल शिरसाटांनी जाऊन माझ्यावर डिफेमेशन केस करावी, मी तर त्याचं स्वागत करेन, कारण मला एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्या विरुद्ध लढायचा. आता इतर गोष्टी बघू. आता पगार किती आहेत कुठेही काही उल्लेख नाही. 10 जणांनी हे बिडिंग भरलं. आता बिड कोण भरू शकतं? तर फक्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि फक्त LLPजच भरू शकतात. म्हणजे कुठलाही संस्था याच्यात भरू शकत नाही. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी साईट अटेंडंट टेंडरवर आता टीका केलेली आहे. साईट अटेंडंट टेंडर कॅन्सल करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.